नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बऱ्याच जणांना माहिती नाही की आपण फ्रुटी किंवा माझा घरी बनवू शकतो. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये. पाहू शकता इथं रंग किती सुरेख आलेला आहे. कुठलाही आपण याच्यामध्ये कलर किंवा मग कुठलंही केमिकल वापरलेलं नाहीये. तरी सुद्धा आपण हा स्टोअर 1 महिन्यासाठी करू शकतो. त्याच्यासाठी लागणारे साहित्य इथं पाहू शकता. मी पिकलेले 3 आंबे घेतलेले आहेत आणि 1 कच्ची कैरी घेतलेली आहे. याशिवाय आपल्याला थोडीशी साखर लागणार आहे. आपल्याला जेवढंही गोड क्वांटिटी आवडत असेल त्या पद्धतीने साखरेची क्वांटिटी आपल्याला ठेवायची आहे. तर इथं जे आंबे आहेत पिकलेले घेतलेले आहेत. आंब्याचा कोणताही प्रकार तुम्ही यामध्ये वापरू शकता. असं काही नाही की हेच आंबा वापरला गेला पाहिजे किंवा दुसराही वापरू शकतो आपण. या पद्धतीने याच्या स्लाइस करून घ्यायच्यात. जसे की आपण रस बनवतो त्याच्यासारखेच आपल्याला त्याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये होतो. कुठेही याला खराब होण्याची शक्यता राहत नाही, कारण आपण शिजवून घेणार आहोत. याच पद्धतीने आता सगळं जे आंबे आहेत ते कट करून घेणार आहे. इतकी टेस्टी होते ना, 1 महिना तर ते लांबच. 2 दिवसामध्ये ही जी आपण बनवतो एवढ्या क्वांटिटीत बनवलेली फ्रुटी जी आहे ती म्हणजे अगदी 2 दिवसामध्ये संपून जाते. तर आपण काय करायचं, या सीझनमध्ये आपल्याकडे भरपूर असे आंबे आणि कैऱ्या मिळत असतात. तर आपण जास्त प्रमाणात साठवून ठेवण्यापेक्षा हमेशा आपण 8 दिवसातून 1 वेळेस बनवली तरी खूप भरपूर असं प्रमाणामध्ये तयार होते. आता ही जी एवढे आंबे आहेत आणि कैऱ्या आहेत, तर याच्यामध्ये मला 2 ते 3 लिटर सहज आपलं फ्रुटी माझा बनून तयार होतो. आपलं प्रमाण पातळ किंवा मग जास्त थिक जर हवा असेल तर त्यानुसार आपण कमी जास्त पाण्याचा वापर यामध्ये करायचा आहे. तर या पद्धतीने आपण आंब्याचा जो गर आहे ते काढून घेतलेला आहे आणि कैरी जी आहे ती मी 1 पूर्ण टाकलेली नाहीये. 1ला थोडीशी कमी, कारण मधली कोय वगैरे आहे त्याच्यातली आपण थोडासा भाग काढून ठेवलेला आहे. 3 आंब्यासाठी आपण 1 कैरी छोटी असेल तर 1 पुरे होते. या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करायचं, जसं आपण रस करत असतो त्या पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. वाटत असताना त्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या किंवा मग गर राहायला नको. राहिला तरी आपण ते पूर्ण गाळून घेणार आहोत शेवटीला. या पद्धतीने हा पल्प आपला तयार झालेला आहे. एका पॅनमध्ये किंवा मग अशा जाड बुडाच्या कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं टाकून घ्यायचं. पाणी आपण जेवढं मिक्सर भरलेलं आहे तेवढंच पाणी यामध्ये रिकामं करून टाकायचं आहे. एक्स्ट्राचा पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाहीये, कारण जर आपल्याला स्टोअर करायचे असेल तर पाणी मग ते पूर्ण आटून जाण्यासाठी बराच वेळ घेतो. त्याच्यामुळे पाण्याचा याच्यामध्ये जास्त वापर करायचा नाही. साठवणीसाठी जर करत असाल तर. नसेल करत तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर केला तरीही चालतं. 2 ते 3 दिवसामध्ये ही संपून जाणार आहे. त्याच्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालावंच लागणार आहे. मिक्सरचं जे भांडं आहे ते धुवून घेतलेलं आहे आणि तेवढंच पाण्याचा इथे मी वापर केलेला आहे. जर आपल्याला जास्त दिवस 1 महिना स्टोअर करायचा असेल तर त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये. आता इथे मी 1 वाटी साखर घातलेली आहे. आपल्याला हे सतत हलवत राहायचंय, जेणेकरून बुडाशी चिटकलं जाऊ नये. चिटकलं तर मग याचा वास येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते सतत हलवत राहायचे, कारण आपल्याला शिजवण्यासाठी पूर्ण मिश्रण जे आहे ते एकजीव व्हायला हवं. साखर पूर्ण मिसळायला हवी. कुठेही याची चाचणी किंवा मग एकतार येईल असं काही करायचं नाहीये. आपल्याला फक्त याचा कलर बदलला की गॅस बंद करायचा. हे पूर्ण शिजण्यासाठी मला कमीत कमी 15 मिनिटे वेळ गेलेला आहे. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर या पद्धतीने हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे. सतत हलवलं की काय होतं, एकतर मिश्रण पूर्ण एकजीव होतं आणि मग बुडाशी चिटकलं जात नाही. तळाशी जर चिटकलं गेलं तर मग त्याचा वास तर येणारच आणि जे कलर आहे तो सुद्धा बदलू शकतो आपण, कारण याच्यामध्ये कुठलंही वेगळा कलर टाकला नाही. आर्टिफिशियल कलर जे मिळतात मार्केटमध्ये त्याचा आपण याच्यामध्ये वापर केलेला नाहीये. पूर्ण जे आहे ते ओरिजिनल आहे. आंबे निवडत असताना आपल्याला एकदम पिवळे असे आंबे निवडायचे आहेत, तरच जे आपली फ्रुटीचा कलर आहे किंवा माझाचा कलर आहे सेम तसाच मिळणार आहे. जी काही आपण विकतची फ्रुटी किंवा माझा आणत असतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असतात, कारण त्यांना जास्त दिवस स्टोअर करायचं असतं. तर इथं आपण 1 महिन्यापर्यंत आरामात या स्टेजला आपण स्टोअर करून ठेवू शकतो. याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि ज्यावेळेस आपल्याला पिण्यासाठी स्टोअर केलेली जी फ्रुटी आहे ती घ्यायची कशी, जसं आपण सरबत वगैरे त्याचा सिरप बनवून ठेवतो त्याच पद्धतीने आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. आता एका चाळणीने आपल्याला व्यवस्थित हे गाळून घ्यायचे, जेणेकरून याच्यातला जो दोऱ्या वगैरे असतात व्यवस्थित आपल्याला पल्प जे आहे ते मिळून जातो. आता हा स्टोअर आपण करू शकतो. हा फायनली आपला स्टोअर करण्यासाठी तयार झालेला आहे आणि सर्व करताना 2 चमचे आपल्याला हा गर टाकायचा आहे. आवडीनुसार बर्फचे तुकडे आणि
पाण्याचा वापर आपल्या इच्छेनुसार करायचा आहे. तर याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे म्हणून हा आपण स्टोअर करून ठेवणार नाहीयेत. जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर ती तुम्हाला टिप यामध्ये मी सांगितलेली आहे. तर इथे मी 2.5 लिटर पाण्याचा वापर करणार आहे, म्हणजे ही आपली फ्रुटी जी आहे ती 2.5 लिटर इतकी तयार होणार आहे. पाहू शकता याची थिकनेस इथपर्यंत ठेवायची आहे. जेवढंही आपल्याला थिकनेस आवडत असेल किंवा मग लिक्विड फॉर्ममध्ये आवडत असेल तर त्यानुसार आपण वाढवू शकतो किंवा मग पातळ ठेवू शकतो. अशा पद्धतीने आता एका ग्लासमध्ये मी काढून घेत आहे, सर्व करते. पाहू शकता एकदम कलर खूप सुंदर आलेला आहे. कुठेही याच्यामध्ये आर्टिफिशियल कलरचा वापर केलेला नाहीये. एकदम घरच्या घरी आणि कोणाला विश्वास बसणार नाही की आपण ही घरी बनवलेली आहे. जर तुम्ही कोणाला पिण्यासाठी ट्राय करायला जर दिला तर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे भरपूर असे गेस्ट येतात. तर या पद्धतीने जर तुम्ही त्यांना बनवून दिला तर त्यांना विश्वास नाही बसणार की आपण घरी बनवलेली आहे. त्यांना हे वाटेल की आपण ही मार्केटचीच आणून त्यांना पिण्यासाठी दिलेली आहे. एकतर खर्च कमी लागतो, वेळ कमी लागतो आणि भरपूर होते. मनसोक्त पिण्यासाठी ही आपली फ्रुटी तयार झालेली आहे. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनेलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल. आणि चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.